राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांना 2,000 रुपये आणि मदतनीसांना 1,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लागू केलाय। निवडणूक काळामध्ये सेविकांचं मानधन 15,000 करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन भत्त्याची 2,000 रुपयांची रक्कम मानधनामध्ये वर्ग करून सेविकांचं मानधन 2,000 रुपयांनी आणि मदतनीसांचं मानधन 1,000 रुपयांनी वाढवावं, तसंच निवडणूक काळात देण्यात आलेलं आश्वासन पूर्ण करावं, या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दुपारी 2 वाजता हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आला। या ठिकाणी रस्त्यावरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ठिय्या मारत थाळीनाद करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी मोर्चाला संबोधित करताना सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची फसवणूक करते असा गंभीर आरोप केला। संघटनेचे उपाध्यक्ष छाया तिप्पट यांनीही राज्य सरकारवर घणाघाती टीका केली। फसवणूक केलेली आहे। आम्हाला जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 15,000 सेविकेला देणार आणि 8,500 मदतनीसला देणार, पण त्यांनी काय केलेलं आहे, 13,000 आम्हाला द्यायला लागलेत आणि 2,000 तुमचे पोषण ट्रॅकरवर आहे म्हणून सांगितलंय। पण पोषण ट्रॅकर हे असं आहे की जिथं रेंज नाही तिथं चालतच नाही आणि त्यामुळे आम्हाला वरचे 2,000 मिळतच नाही। ही आमची शासनानं घोड फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक करू नये तर त्यांनी आमच्या खात्यावर डायरेक्ट 15,000 जमा करावे, सेविकेच्या खात्यावर, आणि मदतनीच्या खात्यावर 8,500 रुपये जमा करावे। 2,000 आणि 1,000 त्यांनी आम्हाला मानधनातच द्यावे। पोषण ट्रॅकरचा त्यामध्ये संबंध लावू नये। वंदना योजना जी आता आमच्यावर लादली जाणार आहे ती आम्हाला करायची नाही। जोपर्यंत वेतनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मातृवंदनाचे काम करणार नाही, त्या कामावर आम्ही बहिष्कार घालणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना महागाई भत्ता लागू करावा, निवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युइटी द्यावी, इंधन बिलाचा दर अत्यंत कमी आहे तो वाढवून प्रति लाभार्थी प्रतिदिवस 4 रुपये करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चामध्ये बिस्मिल्ला शिकलगार, नीला सातवेकर, प्रियंका पाटील, लता कदम, उषा कडुलकर, रेखा कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या।